नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे श्री देवेंद्र फडणवीस यांची ती भूमिका होती की हा जो नागपूर गोवा हा शक्तिपीठाचा मार्ग आहे तो महाराष्ट्रातल्या अनेक भूभागाला एकत्रित करेल आणि विकासाची मोठी गंगा वाईल वगैरे. परंतु त्याच्यानंतर जो काही विरोध सुरू झाला आहे आणि म्हणून आधी मुख्यमंत्र्यांनी, कारण भारतीय जनता पार्टीच्याच नेते मंडळींनी या मार्गाला नांदेड, धाराशिव आणि सर्वाधिक कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये विरोध केला. श्री राजू शेट्टी यांनी पण तशीच भूमिका घेतली आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीरपणे सांगितलं की या महामार्गाचं भूसंपादनाचं काम आम्ही थांबवतो आहे. माझी माहिती अशी की बरंच काम भूसंपादनाचं झालेलं आहे, पण श्री राजू शेट्टी आता आपल्यासोबत आहेत आणि चर्चा अशी आहे की मुळात तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर भूमिका घेतल्यानंतर तरी तो मार्ग खरंच होणार आहे की नाही होणार आहे. मला असं वाटतं की केवळ विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या मार्गाला स्थगिती दिली असं सरकार दावा करतं. कारण माझं निरीक्षण असं आहे की ते कोल्हापुरात आले तर शक्तिपीठ रद्द झालं असं सांगतात, जिथं जिथं विरोध, नांदेडला शक्तिपीठ रद्द झालं असं सांगतात, आणि जिथं विरोध फारसा तीव्र नाही त्या ठिकाणी शक्तिपीठ आम्ही करणारच असं सांगतात. शक्तिपीठ रद्द करायची घोषणा होऊन जवळजवळ 3 महिने होत आले, परंतु अजून तसा शासन निर्णय कुठं झालेला दिसत नाही. माझ्या माहितीप्रमाणे कालच्या कॅबिनेटला हा विषय होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी तो विषय बाजूला ठेवला, त्याच्यावर काही निर्णय घेतलेला नाही आहे. दुसऱ्या बाजूला एक लोकांची दिशाभूल करावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणानं मला एक पत्र मी त्या पत्राबद्दल येईल, पण तुमचं हा रस्ता रद्द करावा याबद्दल शेवटचं मुख्यमंत्र्यांशी कधी बोलणं झालं नाही. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर हे मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय. कोल्हापूरला गेल्या महिन्यात ज्यावेळी मुख्यमंत्री आले होते त्यावेळी त्याने सांगितले की रद्द केला म्हणून, परंतु नंतर महाराष्ट्रात इतरत्र फिरत असताना मात्र हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो होणारच अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं होत असतं. आणि त्यामुळे एकूणच हा संभ्रम आहे. एक तर 2021चा जो दुरुस्ती आहे 2013च्या कायद्यामध्ये संपादनाच्या कायद्याची, त्या दुरुस्तीमुळं सरकारला 1956च्या भूसंपादन कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन करण्याचे अधिकार प्राप्त होतात आणि त्याचा वापर करून दडपशाहीचा वरवंटा फिरवून जमीन हडप करायची असा एकूण सरकारचा प्लॅन दिसतो. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 8 जिल्ह्यामध्ये या शक्तिपीठाचा मोठा फटका बसला आणि जवळजवळ 6-7 खासदार पराभूत झाले. तेच विधानसभेला होऊ नये म्हणून विधानसभा होईपर्यंत शक्तिपीठ रद्द झाला असं म्हणत राहायचं, प्रत्यक्षात नोटिफिकेशन काढायचं नाही आणि विधानसभा झाल्यानंतर मग सक्तीच्या भूसंपादनाच्या माध्यमातून हा प्रकल्प लादायचा असा एकूण सरकारचा डाव दिसतो. मला भूसंपादनाचं काम थांबलंय का सध्या सुरू आहे आणि रस्ते विकास महामंडळात तुम्ही काही चाचपणी केली का या संदर्भात? काही सरकारने निर्देश दिले? सध्या जिथं विरोध होतोय तिथं काम थांबलेलं आहे आणि ज्या ठिकाणी विरोध नाही त्या ठिकाणी सर्वे करायचं काम चालू आहे. जिरायत पट्ट्यामध्ये अजूनही लोकांना असं वाटतं की समृद्धीला ज्या पद्धतीनं पैसे भरपूर मिळाले तसे पैसे मिळतील आणि ह्या प्रशासनातले जे लोक आहेत ते खोटं सांगतात की दाखवत आहेत आकडे समृद्धीच्या महामार्गात किती पैसे मिळाले वगैरे. तिथं 2013च्या कायद्याप्रमाणे एकूण बाजारभावाच्या 5 पट रक्कम मिळालेली होती आणि ती रक्कम आकर्षित करण्यासारखी होती आणि अनेक शेतकऱ्यांनी असा विचार केला की थोडीफार अर्धा एकर जमीन जरी रस्त्याला गेली तर आलेल्या पैशातून दुसरीकडं 4-5 एकर जमीन खरेदी करता येईल, आपल्या जमिनीचा सातबाराही मोठा होईल आणि पुढच्या पिढीसाठी म्हणून अनेक शेतकऱ्यांनी तसा विचार केला होता. आत्ता सध्यासुद्धा शक्तिपीठाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिथून जिरायत पट्ट्यातून हा रस्ता येतो त्या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आशा आहे की समृद्धीसारखे पैसे मिळतील. परंतु महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये त्यांनी जे दुरुस्ती केलेली आहे त्या दुरुस्तीमुळं समृद्धीच्या केवळ 40% रक्कम या
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झालं. होय ही दुरुस्ती उद्धव ठाकरे सरकारने केलेली आहे. की ज्यामुळे शेतकऱ्यांना आता आणि कमी आज अनुदान मिळतं. त्याच सरकारमध्ये असणारे लोक आज शक्तीपीठाला विरोध करतायत मुळात. आता पवार साहेबांनीच विरोध केला ना त्याला. हो, पवार साहेबांनी केला आणि पवार साहेबांच्या आशीर्वादानंच महाविकास आघाडी सरकार होतं ना. ठीक आहे. पण एक महत्त्वाचं पत्र श्री राजू शेट्टी यांना आलंय. त्या पत्राची तारीख आहे 26/6/2024, म्हणजे साधारणतः 2-3 महिन्यापूर्वी आधीचं पत्र आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं हे पत्र 3 पानी पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये ह्या शक्तिपीठाचं जे भूसंपादन होईल त्याला आम्ही 5पट रक्कम देऊ अशी त्यांनी तयारी दाखवलेली आहे. प्रस्तावित आहे म्हटले. प्रस्तावित आहे, ठीक आहे. पण जर अशी रक्कम ते देत असतील तर ते ही मुलाखत रेकॉर्ड करण्याच्या आधी राजू शेट्टी असं म्हणाले की त्याला आमची तयारी आहे. नाही, असं आहे की 5पट रक्कम मिळाली तर कोल्हापूर जिल्हा वगळता किंवा नांदेड जिल्हा वगळता जिथं बागायती शेती आहे इतरत्र कदाचित शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाचं म्हणणंच असं आहे की शेतकऱ्यांच्यावर सक्ती करून त्यांची जमीन काढून घेऊ नका. ते स्वेच्छेने देत असतील तर स्वाभिमानीची कधीच हरकत असणार नाही. हे प्रपोजल काय जे तुम्हाला त्यांनी पाठवलं ते हे पत्र जे आहे ते पूर्ण त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी त्यांना संपूर्ण या प्रकल्पाचं सविस्तर अहवाल मागितलेला होता की त्याचा खर्च किती, DPR मागितलेला होता, खर्च किती येणार आहे, संपादन किती होणार आहे, त्याची किंमत शेतकऱ्यांना किती दिली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की समृद्धीच्या धर्तीवर 5पट मुआवजा देण्याच्या संदर्भात आम्ही प्रस्तावित केलेला आहे. पण ते प्रस्ताव द्यायचा असेल तो ते रस्ते विकास मंडळाचा हा प्रस्ताव जर सरकारला मंजूर करायचा असेल तर पहिल्यांदा 2021ची जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती मागे घ्यावी. काळात उद्धव ठाकरे सरकारनं जी काही दुरुस्ती केली होती दुरुस्ती मागे घ्यावी लागेल, त्याशिवाय ते होणार नाही. ठीक आहे. या पत्रात काही नवीन माहिती आली आहे जी पब्लिक डोमेनमध्ये नव्हती. प्रस्तावित महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाची अंदाजित लांबी आहे 802 किलोमीटर. ढोबळमानाने प्रकल्पाच्या भूसंपादनाचा अपेक्षित खर्च भूसंपादनासह 86,358 कोटी रुपये. आणि ह्या प्रकल्पाचं काम 3 वर्ष पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी जमीन भूसंपादनावरती 9,385 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे रस्ते विकास महामंडळाचं पत्र असल्यामुळे ते अधिकृत आहे. एक शेवटचा प्रश्न पुन्हा रिपीट करतो. जर ते 5पट द्यायला तयार असतील, कारण आता हे मुख्यमंत्री म्हणतील की आमची तर तयारी आहे की 5पट आम्ही देऊ, तर तुमची तयारी आहे? पहिला कायदा दुरुस्त करा ना, 2021चा. 2021चा कायदा दुरुस्त करा, त्याशिवाय तुम्ही देऊ शकत नाही. हे आम्हाला माहिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर काही खोटं आश्वासन आम्ही मान्य करणार नाही. पण जर दोन्ही गोष्टी केल्या तर कायदा दुरुस्त केला तर आम्ही विचार करू. कारण शेवटी मी वारंवार सांगतोय की शेतकऱ्यांची संमती असेल तर आमचा विरोध असायचं कारणच नाही. ठीक आहे. कारण मी हा प्रश्न यासाठी विचारला की तत्सम महाविकास आघाडीतले सगळे महत्त्वाचे नेते यांना जर विचारलं तर त्या संबंधात आम्ही काही प्रकल्पाच्या विरोधातली मंडळी नाही आहोत आणि तुमची तशी प्रतिमा होऊ नये. नाही, आम्ही बघा विकासाला विरोध करणारे आम्हीही नाही आहे, पण शेतकऱ्याची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधू नका एवढं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. ही भूमिका क्लिअर झाली. हे पत्रही तुम्ही पहिल्यांदा बघताय, प्रस्तावित खर्चही तुम्ही पहिल्यांदा बघितला आणि ह्या प्रस्तावावरती पुढे काय झालं हे काही कळलेलं नाही आहे. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट जे श्री राजू शेट्टी म्हणतात ती की हा प्रकल्प खरंच रद्द झाला आहे का ह्याबद्दल अधिकृतपणे राज्य सरकारकडनं कुठलंही नोटिफिकेशन निघालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. कॅमेरावर निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.